नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय 31 लाख शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात येणार आहे. त्याच्या मागचे कारण काय या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. याची माहिती सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महत्त्वाची अपडेट असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने 21वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी देशभरातील संशयित शेतकऱ्यांना यादी तपासणी करून सुरू केली आहे. यात विशेष अशा लोकांची नावे आहेत की जे दुर्दैवी लाभ घेत आहेत. म्हणजे पती पत्नी दोघेही एकाच वेळी योजनेचा फायदा घेत आहेत. तर मग प्रश्न असा आहे की तुमची नावे यादीतून काढायला गेले आहे का? काळजी करू नका. खालील दिलेले स्टेप फॉलो करून तुम्ही फक्त 1 मिनिटात तुमचं स्टेटस तपासू शकता. पीएम किसान स्टेटस कसे तपासायचे? सर्वात आधी पीएम किसान गोविंदवर जा. होम पेजवर किंवा वर क्लिक करा. आता तुमचे नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका. कॅप्चर कोड भरा. वर डाटा क्लिक करा. गेट डाटावर क्लिक करा. आता तुमच्या संपूर्ण तपशील उघडेल. या तपशीलमध्ये तुमची नाव यादीत आहे की नाही, मागे हप्ता कधी आला, पुढचा हप्ता कधी, स्थित काय आहे हे सर्व कळवा. जर साईडवर नो रेकॉर्ड फाउंड दिसेल समजा की तुमचं नाव सध्या यादीतून वगळण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया आहे. पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाहेर होणार. कृषी मंत्रालयाच्या तपासता असा समोर आला आहे की सुमारे 31 लाख शेतकरी असे आहे की ज्यांची नावे संस्थापक आढळली आहेत. यामध्ये पती पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत होते. 1.76 लाख अल्पवयीन मुलांची समावेश आहे. सरकारने सर्व राज्यात 15 ऑक्टोबर 2025 तपासणी पूर्ण करून चुकीच्या लाभार्थ्यांना काढून टाकायचे आदेश दिले आहेत. या यादीत प्रमुख अनियमितता पती पत्नी दोघेही लाभार्थी 17.87 लाख लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या कुटुंबात पती पत्नी आणि दोघेही या योजनेचा लाभ घेत आहेत. नियमानुसार एकाच कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो. अल्पवयीनमुळे घेत होता लाभ पडताळणीमुळे आणि धक्कादायक बाबा समोर आली आहे. सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुले देखील या योजनेचा लाभ घेत होते. आता जमिनी चुकीची माहिती 33.34 लाख लाभार्थी त्यांच्या माहितीच्या जमिनी नोंदणीबद्दल लँड रेकॉर्ड चुकीची माहिती दिली आहे. योजनेची पडताळणी अजूनही सुरू असून यातून आणखीन अपात्रते नावे समोर येण्याची शक्यता आहे. वरील सर्व नियमातामुळे या लाभार्थी आता योजनेचा वगळण्यात येईल. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.